नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, टार्गेट पोलीस भरती बॅचमधील आज आपला 15वा दिवस आहे आणि आज आपण रेल्वे हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही मागील माझे व्हिडिओ वगैरे पाहिले तर त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले नाही आहे। जवळपास 1 ते 2 फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला असेल प्रत्येक प्रकरणामध्ये, पण मी त्या व्हिडिओमध्ये जवळपास कन्सेप्टलाच भर दिलेला आहे, बरोबर। कारण मी स्वतः फॉर्म्युलांच्या विरोधामध्ये, पण मी या प्रकरणामध्ये पाहिलं तर या प्रकरणामध्ये जवळपास 3 फॉर्म्युले सर्वदूर आहेत। वेग काढण्यासाठी वेगळा आहे, अंतर काढण्यासाठी वेगळा आहे आणि वेळ काढण्यासाठी वेगळा आहे। 3 फॉर्म्युले या प्रकरणामध्ये आहेत, बरोबर। आता त्यासोबतच अजून जर अदर प्रश्न विचारला गेला तर त्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे। तर जो अदर प्रश्न असतो याच प्रकरणामध्ये रेल्वे किंवा कोणत्याही प्रकरणामध्ये त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी जर वेळ लागतोय तर माझ्या मते तुम्ही फॉर्म्युल्यानुसार तो प्रश्न सोडवला पाहिजे, जर त्या प्रश्नाला कन्सेप्टनुसार वेळ लागत असेल तर। आता जे 3 फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत तर 3 फॉर्म्युल्याला आपण अभ्यासू, त्यानुसार सुद्धा प्रश्न सोडवू आणि त्या 3 फॉर्म्युल्यांपैकी कोणत्या एका फॉर्म्युल्याने सुद्धा तुम्ही ते तिन्ही प्रश्न सोडवू शकतात। वेग विचारलेला असेल, वेळ विचारलेला असेल, अंतर विचारलेलं असेल, काही विचारलेलं असेल तर त्या तिन्ही फॉर्म्युल्यांपैकी कोणताही एक फॉर्म्युला जरी तुम्ही घेतला तरी त्यानुसार तुम्ही तो प्रश्न सोडवू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगेल त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकतात, बरोबर। तुम्हाला वेळ विचारला, वेग विचारला आणि अंतर विचारला तर असं कोणताही प्रश्न तुम्ही त्या फॉर्म्युल्यानुसार सोडवू शकतात। आता त्या ठिकाणी एक समजून घ्यायची महत्त्वाची बाब म्हणजे की तुम्हाला 18/5 आणि 5/18 घ्यायची, कुठे घ्यायचे कुठे न घ्यायचे याचा घोळ राहणार नाही, याचं कन्फ्युजन राहणार नाही, अशाप्रमाणे तो फॉर्म्युला आहे, तो मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगेल। पण त्या अगोदर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जवळपास रेल्वे प्रकरणामध्ये 4 ते 5 नियम अभ्यासू। आपण सुरुवातीला 2 नियम अभ्यासून घेऊ। तर पहिला जो नियम आहे तो म्हणजेच एखादी रेल्वे एखादा मनुष्य किंवा एखादं झाड किंवा एखाद्या खांबाला ओलांडते तेव्हा ती स्वतःची लांबी एवढे अंतर पार करत असते। उदाहरणार्थ आपण समजून घेऊ की हा खांब आहे, खांब मनुष्य किंवा झाड याला समजून घ्या। तर याला जेव्हा एखादी रेल्वे ओलांडते, ही रेल्वे बरोबर रेल्वे ओलांडते तेव्हा ती स्वतःचे जे अंतर असते त्याला पार करत असते। उदाहरणार्थ आपण समजू 300 मीटरची ही रेल्वे, एखादं खांब, झाड किंवा मनुष्य यापैकी तुम्ही काही समजा। तर याला जेव्हा ती ओलांडेल तर इथून जे टोक वगैरे तोंड वगैरे रेल्वे गाडीचा, तर इथून आज टाईम वगैरे स्टार्ट होईल। तर इथून जर टाईम तुम्ही स्टार्ट केला, समजून घ्या जवळपास रेल्वेने काय केलेलं आहे, क्रॉस केलेलं आहे अंतर, बरोबर। खांबाला किंवा मनुष्याला किंवा झाडाला अंतर पार केलेलं आहे। तर या ठिकाणी समजून घ्यायचा 300 मीटरची ती रेल्वे जर तिने 15 सेकंदामध्ये या मनुष्याला, खांबाला किंवा झाडाला पार केलेलं असेल तर ती 15 सेकंदामध्ये जर पार केलेलं आहे तर तिने 300 मीटर अंतर, हे जे 300 मीटर आहे स्वतःची लांबी, एवढे अंतर तिने पार केलेले असते। क्लिअर झालं? प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगून देईल। आता त्यासोबतच जो दुसरा नियम आहे तो आपण अभ्यासून घेऊ। जर एखादी रेल्वे एखादा प्लॅटफॉर्म, एखादा पूल, एखादा बोगदा यांना ओलांडत असतील तेव्हा ती एखादा प्लॅटफॉर्म, पूल आणि बोगदा यांची लांबी प्लस स्वतःची रेल्वेची लांबी एवढ्या अंतराला ती पार करत असते। उदाहरणार्थ समजून घ्या तुम्ही, प्लॅटफॉर्म आहे, बरोबर। प्लॅटफॉर्म 200 मीटरचं असं समजून घ्या आणि 300 मीटरची तुमची रेल्वे। जेव्हा आता या ठिकाणी रेल्वे येईल आणि अंतर काय होईल, टाईम स्टार्ट होईल, बरोबर। तर एखादी रेल्वे इथून इथपर्यंत या प्लॅटफॉर्मला ओलांडेल, बरोबर, शेवटचं टोक इथपर्यंत येत नाही तोपर्यंत, तेव्हा रेल्वेचं 300 मीटर अंतर आणि प्लॅटफॉर्मचं 200 मीटर अंतर यांना पार केलेलं असतं। क्लिअर झालं? टोटल जे अंतर पार केलेलं रेल्वे ते किती होईल, 500 मीटर होईल। आणि एखाद्या झाडाला, या ठिकाणी झाड समजून घ्या, झाड किंवा वृक्ष, जेव्हा याला पार करते तेव्हा फक्त रेल्वेचं अंतर पार करत असते। नियम क्रमांक 1 क्लिअर झाला। आता नियम क्रमांक 3 आणि नियम क्रमांक जो 4 आहे तो आपण ज्या वेळेस आपण ते प्रश्न अभ्यासून घेऊ त्यावेळेसच आपण अभ्यासू। अगोदर नियम अभ्यासू आणि त्यावर आधारित आपण 1 ते 2 प्रश्न अभ्यासू, म्हणजे तो नियम तुमचा व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल। आणि मित्रांनो, प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा, जेणेकरून मी जे असे व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण अगोदर थोडे नियम पाहिले होतं, आता आपण अगोदर बेसिक समजून घेऊ आणि 5/18 आणि 18/5 का घ्यायचा तेही आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ।
या ठिकाणी मी किलोमीटर प्रति तासाचे मीटर प्रति सेकंदात रूपांतर करेल आणि मीटर प्रति सेकंदाचे किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतर करेल. हे बेसिक समजून घेऊ. यानंतर आपण एकच फॉर्म्युला वापरू, बरोबर, की त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला 518 आणि 1805 कुठे घ्यायचं आहे हे कळणार नाही. त्या ठिकाणी फक्त फॉर्म्युला टाकायचं आणि ते प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे, बरोबर. पण या ठिकाणी तुम्ही समजून द्याल की 518 आणि 1805 कुठे आपल्याला घ्यायचं असतं. क्लिअर झालं. आता तुम्हाला अंतर, वेग आणि वेळ हे प्रश्नामध्ये दिलेलं असतं. जर यांच्यापैकी कोणतीही एखादी गोष्ट दिलेली नसेल तर ते तुम्हाला काढायची असते. आता अंतर आपल्याला किलोमीटर किंवा मीटरमध्ये दिलेलं असतं, बरोबर. वेग हा किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंदामध्ये दिलेला असतो. त्याला किलोमीटर पर हवर आणि मीटर पर सेकंद म्हणतात, बरोबर, इंग्लिशमध्ये. आणि वेळ हा आपल्याला तासामध्ये दिलेला असतो किंवा सेकंदामध्ये दिलेला असतो. क्लिअर झालं. आता या ठिकाणी समजून घ्या, एक तास म्हणजे किती सेकंद. एक तास म्हणजे किती सेकंद, तर एक तासामध्ये असतात 60 मिनिट, बरोबर, आणि एका मिनिटामध्ये असतात 60 सेकंद. मग गुणीला जर आपण 60 केले तर 6 6 36 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे 36 गुणीला 1 36 उत्तर येईल. मग एक तास बरोबर 3600 सेकंद येतील. क्लिअर झालं इथपर्यंत, समजलं तुम्हाला. एक तास बरोबर 3600 सेकंद. आता या ठिकाणी 1 किलोमीटर आपण पकडू. किती? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तर 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. किती? 1000 मीटर. क्लिअर झाला. आता तुम्हाला प्रश्नामध्ये बघा काय विचारलं जाईल. प्रॉब्लेम कुठे होईल की जेव्हा आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेलं असतं, जसे की उदाहरण समजून घ्या, 54 किलोमीटर प्रति तास, 54 किलोमीटर प्रति तास या वेगाने एक गाडी जाते, तर तिचा मीटर पर सेकंद वेग काढा. क्लिअर झालं. यावेळेस आपल्याला रूपांतर करावं लागतं किलोमीटर प्रति तासाचे मीटर प्रति सेकंदामध्ये. त्यावेळेस काय करायचं बघा. जर तुम्हाला दिलेलं आहे की 54 किलोमीटर प्रति तास या वेगाने एखादी गाडी जाते, तर तिचा मीटर प्रति सेकंद वेग काढा. क्लिअर झालं. मीटर प्रति सेकंद आणि किलोमीटर प्रति तास या वेगाने आपल्याला दिलेलं आहे. क्लिअर झालं. मीटर प्रति सेकंद आपल्याला काढायचं आहे, किलोमीटर प्रति तास आपल्याला दिलेला आहे. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, बरोबर, 1000 मीटर, आणि एक तास बरोबर किती? 3600 सेकंद. क्लिअर झालं. समजतंय तुम्हाला. आता या ठिकाणी प्रत्येक वेळेस तुम्ही 1000 भागिला 3600 घ्याल का? नाही. जर तुम्ही 1000 भागिला 3600 याचं जर संक्षिप्त रूप काढला तर 2 शून्य 2 शून्य कट होतील. 2 पंची 10, 2 एक 2 राहिला 1, 2 आठे 16 म्हणजे 518 ही संख्या तुम्हाला मिळेल. क्लिअर झाला. 518 तुम्हाला संख्या मिळालेली आहे. मग किलोमीटरचे या ठिकाणी सुद्धा आपण बेरीज गुणाकार भागाकार करू शकतो, पण आपण या ठिकाणी सरळ 518 लिहून घेऊ. क्लिअर झाला. तुम्हाला किलोमीटर प्रति तासाचे मीटर प्रति सेकंदामध्ये रूपांतर करताना 518 ने काय करायचं आहे? गुणायचं आहे. क्लिअर झाला. 18 एक 18, 18 त्रिक 54, 5 त्रिक 15 मीटर पर सेकंद हे आपल्या उत्तर आलेलं आहे. आता समजून घ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं आणि मी तुम्हाला सांगतोय. आणि हा प्रश्नसुद्धा आपण क्रॉस गुणहार पद्धतीनं नफा तोटामध्ये शेकडेवारीमध्ये आपण क्रॉस गुणहार करून सुद्धा एखादे प्रश्न सोडवत होते 100 म्हणून. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा तुम्ही क्रॉस गुणहार करून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतात. ते सुद्धा आपण बघून घेऊ. सोडवायचं नाही आहे, पण फक्त समजून घ्या की त्या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न सुटतो. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये काय विचारलं होतं बघा. 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासाला ती गाडी 54 किलोमीटर एवढं अंतर जाते. एका तासाला ती 54 किलोमीटर एवढं अंतर जाते. तर आपल्याला विचारलं होतं प्रश्नामध्ये एका सेकंदाला ते किती मीटर जाईल. प्रश्न समजला. प्रश्नामध्ये काय विचारलं होतं हे समजलं. एका सेकंदामध्ये ती किती मीटर जाईल. सहज आपण कोणाला विचारू शकतो की एक गाडी 54 किलोमीटर एवढ्या वेगाने जाते, ती एका सेकंदाला किती मीटर जाईल असं विचारलं तर काय करायचं? वेग गुणीला 518. दुसरा प्रश्न बघा. जर एखादी गाडी आपल्याला रूपांतर करायचं आहे म्हणून आपण सिंपल प्रश्न घेत आहे बेसिकमध्ये. जर एखादी गाडी 90 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने जाते तर त्या गाडीचा मीटर पर सेकंद वेग काढा. 90 किलोमीटर
किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने ती जाते तर तिचा मीटर प्रति सेकंद वेग काढायचा आहे. किलोमीटरचा मीटर प्रति सेकंदमध्ये करताना 518ने काय करायचं गुणायचं आहे. 18 × 18 18 × 5 90 5 5 25 25 मीटर पर सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं. एका तासामध्ये ती 90 किलोमीटर जाते, एका सेकंदामध्ये ती 25 मीटर जाते. बरोबर. आता तिसरा प्रश्न बघू आपण. याचंच रूपांतर आपण सेम प्रश्न ठेवून इकडे करून घेऊ म्हणजे तुम्हाला समजून जाईल की 518 आणि 18/5 घेतात आपण. बरोबर. कशाचं रूपांतर करण्यामध्ये 518 आणि त्याचं रूपांतर मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटरमध्ये करताना 18/5 घेतले जातात. क्लिअर झाला. हे सुद्धा आपण या दोन्ही बेसिक बघतो आपण, दोन्ही टप्प्यांच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल. तिसरा प्रश्न बघू. एक गाडी 144 किलोमीटर रेल्वे गाडी 144 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते तर त्या रेल्वेचा मीटर पर प्रति सेकंद वेग काढा. 144 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करताना 518ने काय करायचं आहे गुणायचं आहे. 18 × 18 18 8 144 8 5 40 मीटर पर सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. एका सेकंदामध्ये ती रेल्वे 40 मीटर जात असेल. क्लिअर झाला. आता या ठिकाणी आपण प्रश्न उलट करू. थोडा उलट याप्रमाणे की एखादी रेल्वेचा वेग समजून घ्या. एका रेल्वेचा वेग 15 मीटर प्रति सेकंद 15 मीटर पर सेकंद आहे तर त्या रेल्वेचा तासी वेग काढा. आपल्याला 15 मीटर पर सेकंद दिलेलं आहे आणि प्रश्नामध्ये किलोमीटर पर तास विचारलेला आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला 18/5ने काय करावं लागेल गुणावं लागेल. 18/5 कसे येतील 36/1000. क्लिअर झालं. यांना जर तुम्ही भागलं तर 18/5 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. मग जेव्हा मीटर पर सेकंदचे किलोमीटर रूपांतर करतात तेव्हा कशाने गुणायचं 18/5ने. किलोमीटरचे मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करायचे तेव्हा कशाने गुणायचं 5/18. हे फक्त बेसिक आहे मित्रांनो. क्लिअर झालं. आता या ठिकाणी आपण 15 मीटर पर सेकंद एवढ्या वेगाने ती गाडी जाते तर किलोमीटर प्रति तास आपल्याला वेग विचारलेला आहे. तर या ठिकाणी 15 × 18/5ने काय करायचं गुणायचं आहे. 5 × 5 5 × 15 18 × 54 किलोमीटर पर हवर त्या गाडीचा काय असेल वेग असेल. 54 इकडे आलेला आहे, इथेही आपण 54 घेतलेलं होतं. प्रश्न मी तोच ठेवतोय, फक्त फिरवतोय म्हणजे तुम्हाला समजून जाईल, व्यवस्थितरित्या क्लिअर होईल. समजलं. प्रश्न क्रमांक 2 बघा. काय 25 मीटर पर सेकंद 25 मीटर पर सेकंद एवढ्या वेगाने ती गाडी जाते तर त्या गाडीचा तासी किलोमीटर प्रति तास वेग काढा. तर काय करायचं 25 × 18/5ने काय करायचं गुणायचं. किलोमीटरचे मीटर पर सेकंदचे किलोमीटर रूपांतर करताना 18/5ने गुणायचं. 5 × 5 5 5 25 18 5 90 किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा काय आलेला आहे वेग आलेला आहे. क्लिअर झालं. तिसरा प्रश्न आपण पाहिला होता. किलोमीटरचे मीटर पर सेकंदमध्ये गेलं होतं. या ठिकाणी मीटर पर सेकंदचे 40 मीटर पर सेकंदचे किलोमीटरमध्ये रूपांतर करू. प्रश्न तेच ठेवलेले आहे. बरोबर. 40 मीटर पर सेकंद एवढ्या वेगाने एक रेल्वे जाते तर तिचा ताशी वेग आपल्याला विचारलेला आहे. तर ताशी वेग करताना काय करायचं 18/5ने गुणायचं. 5 × 5 5 8 40 18 8 144 किलोमीटर पर हवर त्या गाडीचा काही वेग येईल. क्लिअर झालं मित्रांनो. बेसिक तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. आता त्यावरच आपण नियम क्रमांक 1वर आपण काही प्रश्न बघू. त्यामध्ये आपण वेळचा प्रश्न बघू, वेगाचा प्रश्न बघू, अंतरचा सुद्धा प्रश्न बघू आणि ते तिन्ही फॉर्म्युल्यानुसार बघू. त्यासोबतच त्या तिन्ही फॉर्म्युल्याने तो प्रश्न सुटेल, पण त्या 3पैकी एका फॉर्म्युल्याने सुद्धा ते तिन्ही प्रश्न सुटतील ते सुद्धा बघू. त्यासोबतच मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगेल, त्या फॉर्म्युल्यानुसार 518 आणि 18/5 कुठे यायचं याचं कन्फ्युजन होणार नाही. कारण त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तो फॉर्म्युला मांडायचा आहे आणि किमती मांडून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो टार्गेट पोलीस भरती बॅच आपण फ्रीमध्ये चालू केलेली आहे आणि आपण पोलीस भरतीचे प्रकरण आहे जर तुम्ही चॅनलवरती पाहिलं तर प्लेलिस्ट बनवलेली मी टार्गेट पोलीस भरती 2024 याची प्लेलिस्टमध्ये गेलं तर पोलीस भरतीचे पूर्ण प्रकरणांची लिस्ट आहे. त्यासोबतच त्यांचे व्हिडिओ त्या प्रकरणावर आधारित व्हिडिओ याचीसुद्धा लिंक आहे. तुम्हाला प्लेलिस्ट समजत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही पाहिले या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला पूर्ण प्रकरण आणि त्यावर व्हिडिओ दिसून जातील. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिले नसेल तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि मित्रांनो लवकरच मी जर 2023मध्ये रेल्वेवर प्रकरणावर जे प्रश्न आलेले त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्की अपलोड करेल.
मित्रांनो, मी या ठिकाणी 3 फॉर्म्युले लिहिलेले आहे, वेळ, वेग आणि अंतर. मी अगोदर सांगितलं होतं की या तिन्ही फॉर्म्युले रेल्वे प्रकरणामध्ये आहेत आणि या तिन्ही सूत्रांवर आपण 3 प्रश्न बघू. त्यासोबतच 3 पैकी कोणतेही एका सूत्रानुसार आपण ते तिन्ही प्रश्न सोडवू, बरोबर. आणि त्यासोबतच मी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगेल त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही हे तिन्ही प्रश्न सोडवू शकतात. पण त्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला 18/5 आणि 5/18 कुठे घ्यायचं आहे याचं कन्फ्युजन राहणार नाही. त्या अगोदर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की तुम्ही जे गणित आहे ते क्रॉस गुणाकार पद्धतीने सुद्धा सोडवू शकतात. जसे की पहिलेच गणित आपण घेतलं होतं की 54 किलोमीटर प्रति तास या वेगाने ती गाडी जाते एक रेल्वे, तर तिचा मीटर प्रति सेकंद वेग काढा. तर त्याला तुम्ही असं सुद्धा सोडू शकता, 54 किलोमीटर प्रति तास त्या वेगाने जाते. मग 54 किलोमीटर म्हणजे किती मीटर? मग इथं 54 गुणिला जर तुम्ही केलं 1000 केले तर 54,000 उत्तर, बरोबर. आणि 1 तास म्हणजे 36 सेकंद. मग 54,000 मीटर ती 36 सेकंदामध्ये जाते. समजलं तुम्हाला? 54 किलोमीटर एका तासामध्ये जाते. त्याचं रूपांतर ज्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे मीटर प्रति सेकंदामध्ये विचारलं, मीटर पर सेकंदमध्ये करून घ्या, बरोबर. 54,000 मीटर ती 36 सेकंदामध्ये जाते. आपल्याला मीटर पर सेकंद विचारलं होतं, म्हणजे एका सेकंदामध्ये ती किती मीटर जाईल. क्लिअर झालं? एका सेकंदामध्येच तर आपण काढतो. एका सेकंदामध्ये 40 मीटर, 36 मीटर, 15 सेकंद जे असेल ते क्रॉस गुणाकार करून घ्या. 36 कुठे जातील? भागीला जातील, बरोबर. 2 शून्य 2 शून्य कट होतील. आता या ठिकाणी 18 त्रिक 54, शून्य जसा तसा 18 दोन्ही 36, बे एक बे राहिला 1, बे पंचे 10, 15 मीटर पर सेकंद तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. मागील आपण जे बेसिक पाहिलं पहिलाच प्रश्न त्यामध्ये सुद्धा प्रश्न उत्तर 15 सेकंद आलं होतं. समजलं तुम्हाला काय विचारलेलं आहे? तुम्हाला जे विचारलेलं असतं त्यामध्ये फक्त रूपांतर करून घ्यायचं आणि क्रॉस गुणाकार पद्धतीने तुम्ही सुद्धा हा प्रश्न सुद्धा सोडवू शकता, बरोबर. मित्रांनो, आता आपण नियम क्रमांक 1 वर आधारित प्रश्नांना सुरुवात करू. आपला टाईप क्रमांक 1 आहे. आता यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे बघा. ताशी 72 किलोमीटर पर हवर म्हणजे किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी 300 मीटर लांबीची एक रेल्वे एका खांबाला किती वेळात ओलांडेल. मी या ठिकाणी प्रश्न एकच ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण वेळसुद्धा काढू, वेगसुद्धा काढू आणि अंतरसुद्धा काढू, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. क्लिअर झालं? फॉर्म्युला काय, सूत्र काय? वेळ बरोबर अंतर भागीला वेग. आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ आणि अंतर किती दिलेलं आहे? 300 मीटर, बरोबर. वेग किती दिला आहे? 72 किलोमीटर. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? ती गाडी, ती रेल्वे त्या पुलाला किती, त्या खांबाला किती वेळात ओलांडेल. आता या ठिकाणी अंतर मीटरमध्ये दिलेलं आहे आणि वेग कशामध्ये दिलेला आहे? किलोमीटर. किलोमीटरचा मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करताना 518ने गुणायचं. 518ने गुणायचं. 18 × 18, 18 चौक 72, 4 पंचे 20, बरोबर. या ठिकाणी 4 पंचे 20 सुद्धा गुणाकार होऊ शकतो, जसे की 300 भागीला 20. हा 0 0 कट होईल. बे एक बे राहिला 1, बे पंचे 10. उत्तर काय आलेलं आहे? 15 सेकंद. म्हणजे ती रेल्वे त्या खांबाला 15 सेकंदामध्ये ओलांडेल. क्लिअर झाला? प्रश्न समजला? आता या ठिकाणी मी 300 भागीला 72 गुणिला 518 घेतले होते, बरोबर. क्लिअर झालं? आता या ठिकाणी गुणिला 518 तुम्ही अशी सुद्धा मांडणी करू शकतात किंवा 300 भागीला 72 गुणिला 500 जे 18 आहे हे वरती जातील अंशस्थानी. कुठे जातील? अंशस्थानी जातील. क्लिअर झालं? या ठिकाणी गुणिला 18/5 याप्रमाणे सुद्धा लिहू शकतात, कारण 18/5 भागीला या ठिकाणी सुद्धा भागीला आहे. क्लिअर झालं? म्हणजे 18 × 18, 18 चौक 72, 5 1 5, 5 2 10, बे एक बे 2 4, बे एक बे राहिला 1, बे पंचे 10. 15 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 15 सेकंदात ती रेल्वे त्या खांबाला ओलांडेल. समजलं तुम्हाला? क्लिअर झालं? तुम्ही मांडणी कशा पद्धतीने सुद्धा करू शकता. क्लिअर झालं? आता वेळेचा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, म्हणजे आपण वेग काढून त्यामध्ये बघा काय विचारलेलं आहे. 300 मीटर लांबीची एक रेल्वे, प्रश्न तोच ठेवलेला आहे मी. 300 मीटर लांबीची एक रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते. एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीचा ताशी वेग किती, बरोबर. आपल्याला ताशी वेग विचारलेला आहे. तर या ठिकाणी वेग बरोबर अंतर किती? 300 मीटर. वेळ किती दिलेला आहे? 15 सेकंद. क्लिअर झालं? आता इथपर्यंत आपल्याला काय विचारलेलं आहे? ताशी वेग. मीटर भागीला सेकंद आलेले, मीटर भागीला सेकंद. आता यामध्ये जो वेळ येईल,
जो वेळ येईल तो कितीमध्ये कशामध्ये येईल, कोणत्या एककामध्ये येईल, मीटर पर सेकंद. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे तासी वेग किती. 15 × 15 15 × 2 = 30, 20 आलेलं आहे उत्तर. 20 मीटर पर सेकंद, बरोबर, मीटर पर सेकंद वेग आलेला आहे. पण आपल्याला मीटर पर सेकंदाचे किलोमीटर किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतर करताना 18/5 काय करायचं असतं, गुणायचं असतं. 5 × 5 5 × 20 18/72 किलोमीटर पर हवर एवढा त्या गाडीचा काय असेल, वेग असेल. क्लिअर झालं, समजलं. वेग काढला होता आपण अगोदर भाग देऊन, तो मीटर पर सेकंदमध्ये आला होता. प्रश्नामध्ये आपल्याला तासी वेग विचारलेला आहे, म्हणजे किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवरमध्ये करताना 18/5 काय करायचं, गुणायचं. बरोबर. प्रश्न क्रमांक 3 बघा आता काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, ताशी 72 किलोमीटर पर हवर या वेगाने जाणारी एक रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती. आता या ठिकाणी आपल्याला रेल्वेची लांबी विचारलेली. अंतर बरोबर वेळ किती, 15 सेकंद, आणि वेग किती, 72 किलोमीटर पर हवर. क्लिअर झाला. आता या ठिकाणी सेकंदामध्ये आपल्याला वेळ दिलेला आहे. अंतर हे मीटरमध्ये येईल, बरोबर, अंतर हे मीटरमध्ये येईल. या ठिकाणी आपल्याला वेळ सेकंदामध्ये दिलेला आहे आणि वेग कितीमध्ये कशामध्ये दिलेला आहे, किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास ते मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करून घ्या. करताना आपण 5/18 काय करतो, गुणत असतो. 18 × 18 18/72 4×5 = 15 × 20 जर तुम्ही केले तर 300 उत्तर येईल. 300 मीटर त्या रेल्वेची लांबी असेल, अंतर. आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर झालं. आता आपण हे तिन्ही प्रश्न सोडवले, पण तिन्ही प्रश्नांना आपण 3 वेगळे सूत्र जे फॉर्म्युले जे वापरले. आता हे तिन्ही प्रश्न तुम्ही यापैकी अंतर, वेळ आणि वेग कोणताही एक फॉर्म्युला जरी पकडला तरी या तिन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्ही सोडवू शकतात. उदाहरणार्थ या ठिकाणी मी बघतो तर सोपा जो फॉर्म्युला आहे जो लगेच लक्षात असतो तो म्हणजे अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. आता या फॉर्म्युल्यानुसार मी हे तिन्ही प्रश्न सोडवून दाखवतो. आपण अगोदर या फॉर्म्युल्यानुसार हा प्रश्न तर सोडवलेलाच आहे. आता याला आपण सोडवू आणि याला सुद्धा सोडून घेऊ. बरोबर. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. क्लिअर झालं. या ठिकाणी आपल्याला वेळ विचारलेला आहे, बरोबर. अंतर किती दिलेलं आहे, 300 मीटर. जे विचारलेलं आहे, जे दिलेलं आहे ते टाकून घ्या. अंतर 300 मीटर दिलेलं आहे. वेळ आपल्याला काढायचा आहे, वेळ इथं लिहून घ्या. आणि वेग किती दिलेला आहे, गुणिला वेग किती दिला आपल्याला, 72 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास ते मीटर पर सेकंडमध्ये रूपांतर करून घ्या, कारण आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी 18 × 18 18/72 4×5 20 वेळ गुणिला 20 बरोबर 300. वेळेला आपण जर बरोबरला घेतलं तर या ठिकाणी 20 कुठे जातील, भागेला जातील, म्हणजे 300/20 येतील. 0 0 कट होईल. 2 × 1 2 राहिला 1 2 5 10 15 सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झाला. म्हणजे वेळ बरोबर 15 सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. क्लिअर झाला. दुसरा प्रश्न बघू. फॉर्म्युला हाच घेऊ. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. जे आपल्याला दिलेल्या प्रश्नात ते लिहून घ्या. बरोबर. आपल्याला अंतर किती दिलेलं आहे, 300 मीटर. बरोबर. आपण काय काढणार आहात, वेग काढणार आहात. वेळ किती दिलेला आहे, 15 सेकंद गुणिला वेग. क्लिअर झाला. आता या ठिकाणी आपण वेगेला बरोबरला घेऊ. क्लिअर झालं. वेग जर आपण बरोबरला घेतलं तर या ठिकाणी 15 कुठे येतील, भागेला येतील, म्हणजे 300 काय येतील, 15 येतील. 15 × 15 15 2 30. क्लिअर झाला. वेग किती आलेला आहे, 20 आलेला आहे. पण 20 काय आलेला आहे, 20 मीटर पर सेकंद. 20 मीटर पर सेकंद. आणि आपल्याला वेग काय विचारलेला आहे प्रश्नामध्ये, तासी वेग. मग मीटर पर सेकंदचे तासामध्ये रूपांतर करताना 18/5 काय करायचं, गुणायचं. 5 × 5 5 × 20 18/4 72 किलोमीटर प्रति तास एवढा आपला वेग आलेला आहे. क्लिअर झाला. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण त्या फॉर्म्युल्यानुसार सोडवलाच आहे. आता जो फॉर्म्युला मी सांगतोय तो बघा. फॉर्म्युला काय, तासी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद गुणिला 18/5. फॉर्म्युला बघा. या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला 18/5 तासी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद गुणिला 18/5. यानुसार तुम्हाला 5/18 आणि 18/5 कुठे घ्यायचे याचं कन्फ्युजन राहणार नाही. क्लिअर झालं. बघा कोणताही प्रश्न सोडवा तुम्ही. तासी वेग या ठिकाणी दिलेला होता 72 बरोबर.
मीटर आपल्याला काय विचारलं या ठिकाणी, अंतर विचारलं होतं, मग मीटर या ठिकाणी जसं तसं लिहून घेतो मी. सेकंद किती दिलेले होते, 15 × 18/5, जशी तशी मांडणी करून घेतो. क्लिअर झालं. जर मीटर बरोबरला घेतलं मीटर, तर या ठिकाणी ज्या अंशस्थानाची संख्या आहे ती छेदस्थानी जाईल आणि ज्या छेदस्थानची संख्या आहे त्या अंशस्थानी जातील. जसं की 15 × 5 × 72/18. क्लिअर होत आहे. बरोबर. या ठिकाणी मी 3 ने सुद्धा भागाकार करू शकत होतो, पण लवकर आपल्याला काही भागाकार वगैरे करायचं नाही, कारण संख्या डायरेक्ट इकडे अंशस्थानच्या छेदस्थानच्या अंशस्थानी घेऊन घ्यायचे. भाग जातोच. 18 × 18 18 × 72, 4 × 5 20 आणि 15 × 20 जर तुम्ही केलं तर उत्तर काय किती येईल, 300 मीटर. 300 मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आणि मित्रांनो, कमेंट नक्की करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, एक सत्य परिस्थिती सांगतो, तुमचे जे कमेंट असतात ते आमच्यासाठी मोटिवेशन म्हणजे प्रेरणादायी ठरतात. तुमचे कमेंट आल्यावरती आम्हाला असं वाटतं की हां ठीक आहे, की आपण जे व्हिडिओ वगैरे करतो आहे त्याबद्दल कोणाला तरी याबद्दल फायदा होत आहे. कारण पोलीस भरती जे मटेरियल आहे ते आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर सर्वदूर विक्री वगैरे केली जाते किंवा कोर्स वगैरे लॉन्च केला होता आणि त्याबद्दल त्यांना फी वगैरे घेऊन ते दिले जात आहे, पण आपण पूर्णतः फ्री देतो आहे. आणि आताही नाही, जर एखादी भरती वगैरे पडली बाय चान्स तर त्यासोबतच मी फ्रीमध्ये कोणता ना कोणता उपक्रम चालू करेल, हा माझा शब्द आहे. मित्रांनो, तुमचे जे कमेंट वगैरे असतात त्यासाठी फक्त तुमचे 30 सेकंद जातील, पण तुमचे कमेंट आमच्यासाठी मोटिवेशन किंवा प्रेरणादायी ठरतात. आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी थोडं हे वाटतं की हां चला व्हिडिओ वगैरे करा, मुलं वगैरे बघत आहेत किंवा त्यांना फायदा होत आहे याप्रमाणे. मित्रांनो, नियम क्रमांक 2 मधील आपण हे उदाहरण बघणार आहोत. टाईप क्रमांक 2. नियम क्रमांक 2 काय होतं मी परत एक वेळा सांगून देतो. जर एखादी रेल्वे एखादा पूल, एखादा प्लॅटफॉर्म, एखादा बोगदा यांना ओलांडते, तेव्हा ते प्लॅटफॉर्म, बोगदा, पूल यांची लांबी प्लस रेल्वेचे जे अंतर असतं यांना पार करत असते. क्लिअर झाला. प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला. पहिला प्रश्न दिला आहे आणि फॉर्म्युला आपण त्या फॉर्म्युल्यानुसार सोडू, जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे. ताशी वेग बरोबर मीटर भागिले सेकंद × 18/5. त्या दुसऱ्या फॉर्म्युलानुसार तुम्ही कोणताही प्रश्नसुद्धा सोडवू शकतात. प्रश्न काय बघा. ताशी 90 km/h या वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची एक रेल्वे 550 मीटर लांबीच्या पुलास किती वेळात ओलांडेल. आता आपल्याला पूल दिलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला बोगदा, प्लॅटफॉर्म काही विचारू शकतात. बरोबर. आता या ठिकाणी मी पुलाची लांबी घेतलेली आहे. काही ठिकाणी बऱ्याच व्हिडिओमध्ये असं केलं जातं, पुलाची लांबी एक टाईपमध्ये घेतली आहे, अजून टाईप क्रमांक 2 दिला तो प्लॅटफॉर्म याची लांबी, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न असू द्या. या ठिकाणी एक रेल्वे, प्लॅटफॉर्म, पुलाची लांबी प्लस तिची स्वतःची लांबी यांना पार करत असते, म्हणजे या दोघांची लांबीला पार करत असते. तर या ठिकाणी आपल्याला दोघांची लांबी काय करायची, प्लस करायची. समजलं तुम्हाला या ठिकाणी. आता या ठिकाणी रेल्वेची जी लांबी दिलेली आहे ती दिलेली आहे 150 मीटर. बरोबर. आणि पुलाची लांबी किती दिलेली आहे आपल्याला, ती दिलेली आहे 550 मीटर. क्लिअर झालं. आपल्याला दोघांची जी लांबी त्यांची प्लस करायची. 0 5 आणि 5 10 अशी 0 चला 1 5 आणि 2 7 700 मीटर आपल्या 700 मीटर याचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं. दोघांची लांबीची जर बेरीज केली तर ती किती येते, 700 मीटर. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, किती रेल्वे त्या पुलाला किती वेळामध्ये ओलांडेल. मग ती जर पूल ओलांडते तर ती स्वतःची लांबीला सुद्धा ओलांडत आहे. तर या ठिकाणी आपला फॉर्म्युला काय, ताशी वेग. ताशी वेग किती दिलेला आहे, 90 किलोमीटर. ताशी वेग मीटर बरोबर भागिला सेकंद. सेकंद आपल्याला वेळ विचारलेला आहे, सेकंद आपल्याला काढायचं आहे, गुणिला 18/5. क्लिअर झालं. सेकंदला पुढे घ्या. या ठिकाणी सेकंद म्हणजेच एक्स. सेकंद म्हणजेच एक्स सुद्धा ठेवून सुद्धा प्रश्न सुद्धा येतो. सेकंद मी नाव लिहून घेतलेलं आहे. बरोबर. सेकंदला जर आपण पुढे घेतलं, जेवढा वेळ लागेल त्या ठिकाणी तेवढा 90 कुठे जातील, भागिले जातील. 700 भागिले 90 गुणिला 18/5. 18 × 18 18 5 90. मागील याच्यामध्ये मी सांगितलेलं तुम्हाला 5 5 25 25 चोक 100 7 चोक 28. 28 सेकंद या ठिकाणी काय लागतील, त्या रेल्वेला लागतील. क्लिअर झाला. गुणाकार कसं केला समजलं. मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं 912 गुणिला 100 केले होते. बरोबर. या ठिकाणी 7 गुणिला 100 समजून घ्या. 700 दिलेला आहे. 5 5 25 25 चोक 100 7 चोक 28 सेकंद तिला लागतील. क्लिअर झाला. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेलं आहे. 410 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 66 किलोमीटर या वेगाने जात आहे. 690 मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल. रेल्वेची लांबी किती दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला, रेल्वेची लांबी दिलेली आहे 410 मीटर आणि बोगद्याची लांबी किती दिलेली आहे
बोगद्याची लांबी दिलेली आहे आपल्याला 690 मीटर. दोघांची बेरीज करून घ्या. 0, 9 आणि 1 10 शून्य अचल आला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11. 1100 मीटर त्यांची लांबी आलेली. स्पीड किती दिली? 66 मीटर, 66 किलोमीटर. ताशी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद. सेकंद किती दिलेले या ठिकाणी? सेकंद आपल्याला काढायचे. सेकंद गुणिला 18/5. क्लिअर झालं? सेकंदला आपण जर पुढे घेतलं म्हणजे x जर आपण पुढे घेतला तर 66 भागीला जातील. 1100 भागीला 66 गुणिला 18/5. क्लिअर झालं? आता या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार मी परत सांगतो तुम्हाला की आपल्याला 18/5 आणि 5/18 कुठे घ्यायचे याचं कन्फ्युजन राहणार नाही. त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही सुद्धा सोडू शकतात. पण प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 18/5 आणि 5/18 याप्रमाणे रूपांतर करावं लागेल. किलोमीटर दिलेलं असलं किलोमीटरचं मीटरमध्ये करावं लागेल. मीटर पर सेकंदमध्ये मीटर पर सेकंद दिलेलं असेल त्याचं आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये करावं लागेल. बरोबर. आता या ठिकाणी 11 × 11, 11 × 66, 6 × 6 6 × 18, 5 × 1 5, 5 2 10 0 जसा तसा, 20 × 60. 60 सेकंद त्या रेल्वेला तो बोगदा पार करण्यासाठी लागेल. क्लिअर झाला? 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट त्या रेल्वेला लागेल. आता पुढे प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे या ठिकाणी? आता टाईप क्रमांक 3 बघू. आपण एखादा पूल, एखादा बोगदा आणि एखादा प्लॅटफॉर्म या ठिकाणी घेतलेला नाही, पण या ठिकाणी प्लॅटफॉर्म समजून घ्या. प्लॅटफॉर्म बरोबर काही विचारू शकतात. प्लॅटफॉर्म, बोगदा किंवा पूल यापैकी काही विचारू शकतात. आता आपण टाईप क्रमांक 3 बघू की रेल्वेची लांबी आपल्याला दिलेली असेल. आपण पुलाची, बोगद्याची किंवा प्लॅटफॉर्मची लांबी काढू किंवा प्लॅटफॉर्म, बोगदा, पूल यापैकी काही दिलेलं असेल तर रेल्वेची लांबी आपल्याला विचारलेली असेल तर रेल्वेची लांबी आपण काढू. टाईप क्रमांक 3 पहिला प्रश्न आहे बघा. ताशी 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी 250 मीटर लांबीची एक रेल्वे एका बोगद्यास 30 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती? या ठिकाणी आता बोगद्याची लांबी आपल्याला विचारलेली आहे. बरोबर. ताशी वेग किती दिलेला आपल्याला या ठिकाणी? 108 किलोमीटर. सूत्रानुसारच आपण हे गणित सोडवतात. आणि 250 मीटर, 250 मीटर काय दिलेले? रेल्वेची लांबी. सेकंद किती दिलेले? 30 सेकंद गुणिला 18/5. बरोबर. आता या ठिकाणी आपण वेळ काढण्यासाठी दोघांची काय केलेली होती? बेरीज केलेली होती. पुलाच्या लांबीची सुद्धा आणि रेल्वेची सुद्धा. या ठिकाणी रेल्वेची सुद्धा आणि बोगद्याच्या लांबीची सुद्धा. क्लिअर झालं? तर या ठिकाणी फक्त रेल्वेची लांबी दिलेली आहे आणि बोगद्याची लांबी आपल्याला विचारलेली आहे. बोगदा आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला बोगद्याची लांबी विचारलेली ती आपण एक समजू. बरोबर. आता या ठिकाणी मी गुणाकार सुद्धा करू शकतो. 250 गुणिला 18, 18 गुणिला x वगैरे. क्लिअर होत आहे? किंवा भागाकार सुद्धा करू शकतो. तर या ठिकाणी काही करायचं नाही. या ठिकाणी काही करायचं नाही. जे छेदस्थानी संख्या आहे ते इकडे अंशस्थानी घ्यायच्या, जी अंशस्थानी संख्या आहे तिकडे छेदस्थानी घ्यायची. जसे की 250 + 1 जसेच तसे राहू द्यायचे. क्लिअर झालं? 108 भागीला अंशस्थानी इकडे छेदस्थानी येतील गुणिला 30 गुणिला 5 जे छेदस्थानी ते अंशस्थानी येतील. क्लिअर झालं? 18 × 18, 18 × 108. बरोबर. 6 × 5 = 30 गुणिला 30 किती होतात? 30 गुणिला 30 900. 900 बरोबर 250 + x बोगद्याची लांबी. जर आपण xला बरोबरला घेतलं तर 250 इकडे येताना अधिक आहे वजा होतील. क्लिअर होत आहे? मग 900मधून 250 आपल्याला काय करावं लागतील? वजा करावं लागतील. इकडे येताना काय झालेलं आहे? वजा. 0मधून 0 0च, 10मधून 5 गेले राहिले 5, हातच्या घेतला होता वापस दिला. बरोबर. 9मधून 3 गेले राहिले किती? 6. 650 मीटर, 650 मीटर त्या बोगद्याची काय आलेली आहे? लांबी आलेली आहे. क्लिअर झालं? प्रश्न कशा पद्धतीने सोडवला ते समजलं. या ठिकाणी बोगद्याची लांबी विचारली होती, त्या ठिकाणी रेल्वेची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी किंवा पुलाची लांबी काही विचारू शकतात. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न क्रमांक 2. एक रेल्वे ताशी 54 किलोमीटर या वेगाने धावत असून 225 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला, बरोबर, या ठिकाणी बोगदा पूल काही असू शकतं, प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती? या ठिकाणी आता रेल्वेची लांबी आपल्याला विचारलेली. ताशी वेग किती दिलेला आपल्याला? 54 किलोमीटर. बरोबर. या ठिकाणी 225 मीटरचा प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे. रेल्वेची लांबी आपल्याला विचारलेली आहे +x. बरोबर. आपण यांची बेरीज केली होती दोघांच्या अंतरांची. किती वेळामध्ये? सेकंद किती दिलेले आहे या ठिकाणी? 25 सेकंदात ओलांडते गुणिला 18/5. बरोबर. या ठिकाणी मी सांगितलं गुणाकार भागाकार काही करायचं नाही, याला बरोबरला घ्यायचं. 225 + x
या संख्या ज्या अंशस्थानी त्या छेदस्थानी जातील, ज्या छेदस्थानी त्या अंशस्थानी जातील. जसे की 54 गुणिला 25 गुणिला 5 भागिला 18. 18 × 18 18 त्रिक 54 बरोबर. 25 5 125 आणि 125 त्रिक 25 त्रिक 75. 3 गुणिला 1 375 होतील. 125 त्रिक 375 बरोबर 225 प्लस एक्स. एक्सला आपण बरोबरला घेतलं तर या ठिकाणी 225 इकडे येताना काय होतील, वजा होतील. जे अधिक आहेत ते 225 यामधून वजा करा म्हणजेच आपल्याला रेल्वेची लांबी ते मिळून जाईल. क्लिअर झाला. 5 मधून 5 गेले राहिले 0, 7 मधून 2 गेले राहिले 5, 3 मधून 2 गेले राहिले 1. 150 काय आलेली आहे रेल्वेची लांबी एक्स बरोबर. क्लिअर झाला. आता या ठिकाणी आपण हे 2 प्रश्न पाहिलेले बरोबर. आपण 4 प्रश्न पाहिलेले. सुरुवातीला अगोदर आपण टाईप क्रमांक 3 पाहिला आणि आपण टाईप क्रमांक 2 पाहिला आणि टाईप क्रमांक 3 सुद्धा पाहिलेला आहे. क्लिअर झाला. जर तुम्हाला रेल्वेची लांबी, बोगद्याची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी विचारली या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. आणि जर तुम्हाला प्रश्नामध्ये सेकंद, वेळ वगैरे विचारला तर त्या ठिकाणी रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी जो दिलेला आहे त्या दोघांची बेरीज करून तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. फॉर्म्युला एकच, ताशी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद गुणिला 18/5. क्लिअर झालं. आता मित्रांनो आपण नियम क्रमांक 3 अभ्यासू. मी सांगितलं होतं तुम्हाला सुरुवातीला की आपण तो नियम अभ्यासू आणि त्या नियमावरीलच आपण प्रश्न वगैरे अभ्यासून घेऊ. आता नियम क्रमांक 3 काय सांगतो ते बघा. जर दोन्ही रेल्वे एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने, जर 2 रेल्वे एकमेकांच्या दिशेने जात असतील म्हणजे विरुद्ध दिशेने जात असतील तेव्हा त्यांच्या अंतरांची बेरीज करायची आणि जो वेग असतो अंतरांची बेरीज आणि वेगाची सुद्धा बेरीज करायची. उदाहरणार्थ समजू या ठिकाणी 50 किलोमीटर/तास या वेगाने एक रेल्वे जाते आणि या ठिकाणी सुद्धा 50 किलोमीटर/तास या वेगाने रेल्वे जाते. रेल्वे न घेता आपण मनुष्य वगैरे किंवा गाडी वगैरे घेऊ, बाईक. तर जेव्हा या बाईक एकमेकांना याप्रमाणे विरुद्ध दिशेत राहतील, ही 50 किलोमीटरने आणि ही 50 किलोमीटरने हे स्पीडमध्ये ओलांडतील एकमेकांना. क्लिअर होत आहे. तुम्ही समजून घ्या या ठिकाणी एक हायवेवरती समोरून येणारा व्यक्ती आणि तुम्ही येणारा व्यक्ती एकमेकांना स्पीडमध्ये ओलांडाल. क्लिअर झालं. म्हणजेच 50 किलोमीटर आणि 50 किलोमीटर हे दोघी एकमेकांना 100 किलोमीटर/तासामध्ये ओलांडतील. दोघांची वेग काय होईल, प्लस होईल. आता तुम्ही हायवेवरती तुमची गाडी 50 किलोमीटरने, दुसरा व्यक्तीसुद्धा 50 किलोमीटरने, तर दुसरा व्यक्ती तुम्हाला ओलांडेल का, तुम्हाला ओलांडून जाईल का, नाही. कारण तुम्ही दोन्ही एका स्पीडने एकाच दिशेने जाताय तर तुम्ही दोन्ही एकमेकांना केव्हाही ओलांडणार नाही. जर तुम्ही 50 किलोमीटरने दुसऱ्या व्यक्तीला ओव्हरटेक करण्यासाठी, तुमच्या पुढे जाण्यासाठी स्पीड काय करावी लागेल, वाढवावी लागेल. क्लिअर होतं आहे. मग दुसरा व्यक्ती ती स्पीड 60 किलोमीटर 70 ची स्पीडने 70 किलोमीटर/तासाने वाढवेल. जर तुम्ही 50 किलोमीटरने जात आहे, दुसरा व्यक्ती 70 किलोमीटरने तुमच्या पुढे जात आहे, तर त्या ठिकाणी जर तुम्ही दोन्ही एकाच दिशेने जात आहे, नियम क्रमांक 4 सांगतो, तर वेगांची काय करायची, वजाबाकी करायची. तुम्ही 50 किलोमीटरने जात आहे, दुसरा व्यक्ती 70 किलोमीटरने जात आहे, तर दुसरा व्यक्ती तुम्हाला 20 किलोमीटर/तास 20 किलोमीटर/तास या वेगाने तुम्हाला काय करेल, ओलांडेल. क्लिअर झालं. आता या ठिकाणी नियम क्रमांक 3 वरील आपण प्रश्न बघू. पहिला प्रश्न आहे बघा. 2 रेल्वे ज्यांची लांबी अनुक्रमे 230 मीटर व 320 मीटर असून त्यांचा वेग हा 60 किलोमीटर/तास व 50 किलोमीटर/तास एवढा आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने जात असतील तर त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील. एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने. क्लिअर झालं. एकाच दिशेने म्हणजे दोघं एकाच दिशेने जातात. आता नियम क्रमांक 3 आणि नियम क्रमांक 4 वर तुम्हाला वेगळे प्रश्न सुद्धा विचारले जातात. एखादा व्यक्ती रनिंग करून रेल्वेच्या दिशेने विरुद्ध दिशेने धावत असतो किंवा त्याच दिशेने धावत असतो, ते प्रश्न सुद्धा आपण 2 प्रश्न या ठिकाणी अभ्यासून घेऊ. बघा, अगोदर सुरुवातीला हा प्रश्न काय विचारलेला आहे, मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जर दोन्ही विरुद्ध दिशेने जात असेल तर त्यांच्या त्यांची जे अंतर असतं रेल्वेचं, जे लांबी दिलेली असते त्यांची बेरीज करायची आणि वेगांची सुद्धा बेरीज करायची. जर अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर, आणि विरुद्ध एकाच दिशेने जर जात असतील तर त्यांची अंतर जे असतं लांबी त्यांची बेरीज करायची आणि वेगांची वजाबाकी करायची. या ठिकाणी एक रेल्वेची लांबी दिलेली आहे 230 मीटर, दुसऱ्या रेल्वेची लांबी दिलेली आहे 320 मीटर. दोघांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. 0 होतो. 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 550 मीटर त्या दोघं रेल्वेंची काय आलेली आहे, लांबी आलेली.
क्लिअर झालं. आता वेग किती दिलेला आहे, एका रेल्वेचा 60 किलोमीटर, दुसऱ्याचा दिलेला आहे 50 किलोमीटर. या दोघांची सुद्धा आपण जर बेरीज केली तर तो किती येईल, ते येईल 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने तर दोन्ही एकमेकांना ओलांडतील. क्लिअर झाला. आता फॉर्म्युला जो मी सांगितला होता, ताशी वेग बरोबर मीटर भागिले सेकंद गुणिले 18/5, त्याच्याने सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. क्लिअर झालं. तर 110 ताशी वेग बरोबर 550 मीटर भागिला सेकंद आपल्याला काढायचे, सेकंद गुणिले 18/5. क्लिअर झालं. आता या ठिकाणी सेकंद जर आपण पुढे घेतले तर 110 कुठे जातील, भागिला जातील. 550 भागिला 110 गुणिले 18/5. 0 कट होईल, 11 1 11, 11 5 55, 5 5 कट होतील 18. 18 सेकंदामध्ये त्या दोन्ही रेल्वे एकमेकांना काय करतील, ओलांडतील. क्लिअर झालं. साहजिकच बघा, जर एखादा व्यक्ती तुमच्या विरुद्ध दिशेने येतोय, तुम्हाला समजणार नाही त्याने आपल्याला किती स्पीडमध्ये ओलांडलेलं आहे. जर दोन्ही व्यक्ती एकाच दिशेने जात आहे तर तुम्हाला थोडी स्पीड वाढवावी लागेल दुसऱ्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी. क्लिअर झालं, सिंपल आहे. यावरच आधारित आपण दुसरा प्रश्न बघू. दोन रेल्वे ज्यांची लांबी अनुक्रमे 300 मीटर व 450 मीटर असून त्यांचा वेग 25 किलोमीटर व 35 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने जात असतील तर त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील. एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने. या ठिकाणी आपल्याला त्यांच्या वेगांची बेरीज करायची आहे आणि अंतरांची तर आपल्याला बेरीज करायची. दोन्ही ठिकाणी अंतरांची बेरीज करायची. जर दोन्ही गाड्या विरुद्ध दिशेने जात आहे, वेगांची बेरीज. दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहे, वेगांची वजाबाकी. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आपल्याला 300 मीटर दिलेलं आहे. या ठिकाणी 300 मीटर पहिल्या रेल्वेची लांबी, दुसऱ्या रेल्वेची लांबी आहे 450 मीटर. टोटल मिळून 750 मीटर झालेले. बरोबर. पहिल्या गाडीचा वेग दिलेला आहे आपल्याला 25 किलोमीटर, दुसऱ्या गाडीचा वेग दिलेला आहे 35 किलोमीटर. टोटल किती होईल, 60 किलोमीटर. बरोबर. टोटल किती होईल, 60 किलोमीटर. मग आपला जो फॉर्म्युला आहे, ताशी वेग 60 बरोबर मीटर 750 भागिला सेकंद गुणिले 18/5. क्लिअर झाला. सेकंद जर आपण पुढे घेतलं तर 60 कुठे जातील, भागिला जातील. 750 भागिला 60 गुणिले 18/5. 0 कट होईल, 6 6 37 18, 5 1 5 बरोबर. राहिले 2, 5 5 25 25, 15 3 45. 45 सेकंदामध्ये त्या दोन्ही रेल्वे एकमेकांना काय करतील, ओलांडतील. क्लिअर झालं. आता एकाच दिशेने दोन्ही रेल्वे जात आहे, यावर आधारित आपण प्रश्न बघू आणि त्यासोबतच आपण ते 2 प्रश्न बघू. जेव्हा एखादा व्यक्ती धावत रेल्वेच्या विरुद्ध दिशेने येत असेल आणि एखादा व्यक्ती रेल्वेच्या दिशेने धावत असेल, तेव्हा ती रेल्वे त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल हे सुद्धा प्रश्न आपण बघू. या ठिकाणी नियम क्रमांक 4वर आधारित आपण 2 प्रश्न बघू, जेव्हा त्या रेल्वे एकाच दिशेने जात आहे तेव्हा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघा प्रश्न काय दिले आहे. 2 रेल्वे ज्यांची लांबी 100 मीटर व 150 मीटर आहे आणि त्यांचा वेग 67 किलोमीटर व 42 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. जर त्या एकाच दिशेने जात असतील तर त्या रेल्वे गाड्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील. म्हणजे एक रेल्वे दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अंतरांची बेरीज आणि वेगांची वजाबाकी. अंतर किती दिलेलं आहे, एक गाडीचं दिलेलं आहे 100 मीटर, दुसऱ्या गाडीचं दिलेलं आहे 150 मीटर. टोटल किती झालं, 250 मीटर त्या रेल्वेंचं लांबी किंवा अंतर झालं. बरोबर. वेग किती दिलेला आहे, एकाची स्पीड दिलेली आहे 67 आणि दुसऱ्या रेल्वेची स्पीड दिलेली आहे 42. दोघांची काय करायची, वजाबाकी. 7मधून 2 गेले राहिले 5, 6मधून 4 गेले राहिले 2. 25 किलोमीटरने एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला ओलांडेल. क्लिअर झालं. एकाच दिशेने जात आहे वजाबाकी, विरुद्ध दिशेने जात आहे अधिक करायचा. ताशी वेग फॉर्म्युला तोच ठेवू. ताशी वेग मीटर 250 सेकंद गुणिले 18/5. क्लिअर झाला. आता या ठिकाणी सेकंदला जर आपण पुढे घेतलं तर 25 कुठे जातील, भागीला जातील. 250 भागीला 25 गुणिला 18/5. 25 1 25, 25 5 सॉरी 25 1 25, 25 1 25, हा 0 जसा तसा. 5 1 5, 5 2 18, 2 36. 36 सेकंदामध्ये ती एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला काय करेल, ओलांडेल. क्लिअर झाला.
आता मित्रांनो, आपण नियम क्रमांक 4 वरील एकाच दिशेने जर जात आहे तर त्यांची वजाबाकी करायची वेगांची, यावर आधारित आपण फक्त एकच प्रश्न पाहिलेला आहे. तुम्हाला फक्त समजून घ्यायचं. मी या ठिकाणी 2 प्रश्न सुद्धा घेऊ शकतो, पण समजून जाईल तुम्हाला. या ठिकाणी आपण बेरीज केलेली आहे. आता या ठिकाणी वजाबाकी करायची. एकाच दिशेने जात आहे तर वजाबाकी करायची. नियम क्रमांक 3 आणि नियम क्रमांक 4 वर आधारित आपण आता 2 प्रश्न अजून बघू. ते मनुष्यावरती राहील. एखादा मनुष्य विरुद्ध दिशेने पळत येतो आणि एखादा मनुष्य त्या रेल्वेच्या दिशेने पळत जातो. यावर आधारित जे प्रश्न आपल्याला विचारले जातात ते आपण आता अभ्यासणार आहोत. मित्रांनो, पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 300 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 80 किलोमीटर वेगाने जात आहे व रेल्वेच्या विरुद्ध दिशेने एक मनुष्य 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे, तर त्या व्यक्तीला ती रेल्वे किती वेळात ओलांडेल? आता या ठिकाणी विरुद्ध दिशेने तो व्यक्ती येतोय. जर विरुद्ध दिशेने एखादी रेल्वे येत असेल तर आपण त्या दोघांच्या अंतरांची काय करत होते? बेरीज करत होते. वेगांची सुद्धा आपण बेरीज करत होते. क्लिअर झालं? आता या ठिकाणी एखादा मनुष्य येतोय तर मनुष्याला काय अंतर नसतं. मनुष्य, झाड किंवा खांबा याला अंतर नसतं. आपण फक्त त्यांच्या वेगांची बेरीज करू, अंतरांची बेरीज करणार नाही, कारण मनुष्याला अंतर नसतं. क्लिअर झालं? समजून घ्या. एखादी रेल्वे 300 मीटर आपल्याला काय दिलेलं आहे? रेल्वेचं अंतर दिलेलं आहे, लांबी दिलेली आहे, बरोबर. आणि रेल्वेची वेग किती दिलेला आहे रेल्वेचा? तो दिलेला 80 किलोमीटर, बरोबर. आणि मनुष्याचा वेग किती दिलेला आहे? 10, बरोबर. मनुष्य. क्लिअर झालं? आता या ठिकाणी आपल्याला वेगांची काय करायची? बेरीज करायची. 80 आणि 10 किती होतं? 90. म्हणजे ते दोन्ही एकमेकांना, मनुष्याला रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने काय करेल? ओलांडेल. क्लिअर झालं? आपला फॉर्म्युला ताशी वेग बरोबर मीटर भागिला सेकंद गुणिला 18/5. सेकंदला पुढे घेतलं, 90 कुठे येतील? भागिला येतील. सेकंदला आपण समोर घेऊन घेऊ. 90 भागिला येतील 300 भागिला 90 गुणिला 18/5. 18 × 18, 18 × 5 90, 5 × 5 25, 25 चोक 100. 300 दिलेले, 3 गुणिला 100 त्या ठिकाणी समजून घ्या. 4 त्रिक 12. 12 सेकंदामध्ये ती रेल्वे त्या मनुष्याला काय करेल? ओलांडेल. क्लिअर झालं? या ठिकाणी गुणाकार समजला. 3 गुणिला 100 मी समजले. 300 दिलेले होते. क्लिअर झालं? दोघांची जे बेरीज गुणाकार करून उत्तर ते देणार आहे. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. 700 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 130 किलोमीटर या वेगाने जात आहे. त्या रेल्वेच्या दिशेने एक मनुष्य 25 किलोमीटर या वेगाने 25 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे, तर त्या व्यक्तीला ती रेल्वे किती वेळात ओलांडेल? रेल्वेच्या दिशेने म्हणजे ज्या दिशेने रेल्वे जाते त्याच दिशेने, म्हणजे दोन्ही एकाच दिशेने जाते, त्यांच्या वेगांची काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. रेल्वेची जी लांबी ती किती दिलेली आहे? 700 मीटर रेल्वेची लांबी, बरोबर. आता या ठिकाणी रेल्वेचा वेग किती दिलेला आहे? तो दिलेला आहे 130 वेग, बरोबर रेल्वे. आणि मनुष्याचा वेग किती दिलेला आहे? तो दिलेला आहे 25 किलोमीटर प्रति तास. दोन्ही एकाच दिशेने जात आहे, म्हणजे याप्रमाणे. तर काय करायची? वजाबाकी, बरोबर. आणि दोन्ही विरुद्ध दिशेने जात आहेत एकमेकांच्या, तर त्या ठिकाणी काय करायची? बेरीज, बरोबर. वेग वजाबाकी आणि वेग बेरीज, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही अशा प्रश्नांमध्ये. ताशी वेग आपण आपल्या फॉर्म्युलानुसारच सोडू. ताशी वेग किती दिलेला आहे? 105, बरोबर मीटर. 700 भागिला सेकंद, सेकंद आपल्याला काढायचे, बरोबर. 18 गुणिला 18/5 गुणिला 18/5. सेकंदला आपण पुढे घेतले, म्हणजे एक्स आपण जर पुढे घेतला सेकंद, तर 105 भागिला येतील. 700 भागिला 105 गुणिला 18/5. क्लिअर झालं? 5 दुनी 10, 5 1 5, 5 दुनी 10, 7 1 7, 7 1 21, 3 1 3, 3 1 18 गुणिला या ठिकाणी 5 1 5, 5 दुनी 10, 6 दुनी 12, 12 दुनी 24. 24 सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल, बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 24 सेकंद. म्हणजे ती रेल्वे त्या व्यक्तीला 24 सेकंदात काय करेल? ओलांडेल. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी 100% गॅरंटी देऊन सांगतो आणि मला अशी आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आपला फॉर्म्युला नक्की आवडला असेल आणि त्यासोबतच प्रश्नांना कशा पद्धतीने सोडायचं हे सुद्धा समजलं असेल. आणि वेग, वेळ, अंतर यापैकी 3 फॉर्म्युल्यानं यूज करता एका फॉर्म्युल्याने सुद्धा तुम्ही ते तिन्ही प्रकारचे प्रश्न सोडवू शकतात. हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.